नमस्कार, महाराजा किचन रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे. तर मी आज पालकच्या वड्या बनवणार आहे. चला तर मग सुरुवात करूया पालकच्या वड्या बनवण्यासाठी. पालकची वडी बनवण्यासाठी सर्वप्रथम आपण पालक चांगला धुवून स्वच्छ केलेला आहे. आता हा बारीक चिरून घ्यायचा आहे. आता आणि चिरताना हा एकदम बारीक चिरायचा आहे. असं आपण सर्व पालक चिरून घ्यायचा आहे. असं आपण बारीक सर्व पालक चिरून घ्यायचा आहे. पालक वडीमध्ये आपण 5 ते 6 मिरच्या, लसूण 2 ते 3, धने अर्धा चमचा, ओवा अर्धा चमचा, जिरे अर्धा चमचा, हिंग हिंग हे सर्व मिक्सरला आपण बारीक करून घेऊ. आता ही आलं लसूण मिरचीची पेस्ट यामध्ये घालू आपण. तीळ एक अर्धा चमचा, हळद अर्धा चमचा, अर्धा चमचा मीठ. यामध्ये आपण बेसनचे 2 वाट्या पीठ घालायचं आहे. वड्या कुरकुरीत होण्यासाठी तांदळाचे पीठ आपण 1 वाटी घालायचं आहे. आता हे सर्व पीठ आपण मळून घेऊ. ह्यामध्ये जसं आपल्याला पाणी लागेल तसं घालायचं आहे. पाणी ह्यामध्ये लागेल तसं घालायचं आहे. पालकामध्ये आधीच पाणी असल्यामुळं आपल्याला पाणी ह्यामध्ये कमी लागतं. हे आपण चांगलं मळून घ्यायचं आहे आणि आपण याच्या गोल गोल वड्या करायच्या आहेत. तोपर्यंत आपण चाळणीला तेल लावून घेऊ. आता आपण असे आता पालकचे हे सर्व असं करून घ्यायचं आहे. असे गोल गोल करायचे आहेत आपण. असे आपण रोल करून घेतलेले आहेत. आता ह्याला आपण स्टीम देऊ. पाणी उकळण्यासाठी ठेवलेले आहे. हे पाणी उकळल्यानंतर त्यावरती आपण आपल्या या वड्या आता शिजल्यात का पाहू. ह्याला मिश्रण चिकटलेलं नाहीये, त्यावरती ते शिजलेले आहे. गॅस बंद करून घेऊ आणि वड्या ह्या थंड करण्यासाठी ठेवूया. आता आपल्या ह्या वड्या तयार झालेल्या आहेत. आपण ह्याला काढून घेऊया. त्याला आपण तळाला तेल लावल्यामुळे ना ह्या चिकटलेले नाहीये. तेल लावलं नसलं तर ह्या चिकटतात. हे पहा, आपण आता त्याच्यावरती काढून आपण त्याचे स्लाइस काढूया. गरमच आपण करत आहे त्यामुळं असे सर्व आपण स्लाइस काढून घेतलेले आहे. आता आपण या तळून घेऊया.
आता आपल्या ह्या वड्या तयार झालेल्या आहेत पालकच्या. बघा, मध्ये आपण सोडा घातलेला नाही. तांदळाचं पीठ घातल्यामुळे या वड्या खुसखुशीत होतात. ही रेसिपी आपल्यास आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.